रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत महत्त्वाचे विधान केले आहे. काँग्रेसने या निवडणुकीसाठी उमेदवारी दिल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचं स्पष्ट झालंय. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने काँग्रेसने उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांकडूनही प्रयत्न केले जात आहे. अशातच शरद पवार यांनीही काँग्रेसला उमेदवारी मागे घेण्याचा सल्ला दिला आहे. बारामतीची ही जागा एका अपघातामुळे रिक्त झाल्याने ही निवडणूक बिनविरोध करणेच योग्य ठरेल असा थेट सल्ला पवारांनी काँग्रेसला दिला आहे. माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली होती. या जागेवर महायुतीकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उभ्या राहिल्या आहेत. महाविकास आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादीकडे असली तरी त्यांनी तिथे उमेदवारी दिली नाही. मात्र काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर केली. यावरून शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि आम्ही त्यांना काही सांगू शकत नाही. पण जी जागा रिक्त झाली ती अपघातामुळे महाराष्ट्राने एक कर्तृत्ववान प्रतिनिधी गमावला. मला विचारलं तर मी काँग्रेसला सल्ला देईल की या पार्श्वभूमीवर ही निवडणूक बिनविरोध करणं योग्य होईल. हा निर्णय काँग्रेसला घ्यायचा आहे, हा माझा सल्ला आहे. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.